नमस्कार. तृतीय वर्ष कला मराठी अभ्यासपत्रिका 5 सत्र 5 भारतीय साहित्य विचार. घटक क्रमांक 1 भारतीय साहित्यशास्त्र संकल्पना व सिद्धांत. साहित्याचे स्वरूप समजावून घेताना प्रथमतः साहित्याबद्दल काही गोष्टी माहिती होतात. उदाहरणार्थ, साहित्य हे शब्दरूप असते. रोजच्या व्यवहारातील शब्दांचाच वापर करून साहित्य तयार होत असते. तरी पण त्यात काहीतरी वेगळेपण असते आणि ते वेगळेपण ओळखणे आवश्यक असते. साहित्याचे प्रामुख्याने 2 रूपांमध्ये विभागणी झालेली आपल्याला दिसते. एक मौखिक साहित्य आणि दुसरं लिखित साहित्य. याबरोबरच साहित्याचे अनेक वाङ्मय प्रकार आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ, कथा, कादंबरी, नाटक, कविता, चरित्र, आत्मचरित्र, निबंध, लघुनिबंध व इतर ललित गद्य साहित्य. साहित्यशास्त्राचा अभ्यास हा संस्कृतमधून मराठीत आला आहे व संस्कृत साहित्यात वाङ्मयासाठी काव्य हा शब्द प्रचलित होता आणि म्हणून आपण सर्वात आधी संस्कृत साहित्यातील काव्य या शब्दाची व्याप्ती समजावून घेणार आहोत. संस्कृत साहित्यात काव्य हा शब्द अत्यंत व्यापक अर्थाने वापरण्यात येईल. काव्य हा शब्द वाङ्मयाच्या पद्यमय भागासच लागू होईल असे नसून सध्या ज्यास ललित वाङ्मय असे म्हणतात त्या साऱ्यांचा अंतर्भाव काव्य या शब्दात होत असे. ललित साहित्य कादंबरी, कथा, नाटक, कविता, चरित्र, आत्मचरित्र, निबंध व इतर ललित गद्य. त्यामुळे नाटक व कादंबरी यासारखे गद्य ग्रंथांनाही काव्य असे म्हटले जात असे. काव्येषु नाटकम रम्यम या प्रसिद्ध उक्तीचा अर्थ नाटकं काव्यात येत हेच दर्शवितो. म्हणूनच केवळ नाटके लिहिणाऱ्या भवभूती प्रसिद्ध नाटककार या ग्रंथकारास महाकवी म्हणत. तात्पर्य, नाटकात बराच भाग पद्यमय तरी असतो किंवा गद्यमय तरी असतो. पण दंडी कवींनी दशकुमार चरित या गद्यग्रंथाशिवाय अन्य कोणताही ग्रंथ लिहिलेला नाही. असे असूनही त्यास कवीरदंडी म्हणून प्रशस्तीपत्र देण्यात आले होते. तसेच बाणभट्टाची कादंबरी हा ग्रंथ काव्यग्रंथातच समाविष्ट केला गेला. अलीकडे जे पद्यात नाही ते काव्य नाही अशी जी समजूत प्रचलित झाली आहे तशी ती पूर्वकालीन टीकाकारांची किंवा समीक्षकांची नव्हती. काव्याच्या कोणत्याही लक्षणात जुन्या लेखकांनी पद्याचा समावेश कुठेच केलेला नाही. दंडीपासून जगन्नाथांपर्यंत काव्याची व्याख्या करताना पद्य किंवा त्यास समानार्थी शब्द योजलेला दिसत नाही. उलट गद्यास काव्यामध्ये स्थान निश्चित दिलेले आहे. काव्याचे प्रकार किंवा भेद सांगताना दंडी या कवीने त्याचे गद्य, पद्य आणि मिश्र चंपूकाव्य असे विभाग करून गद्यास पद्याइतकेच महत्त्व दिलेले आहे. यावरून काव्यात नाटक, कादंबरी, कथा, निबंध वगैरे सर्व ललित वाङ्मयांचा समावेश होत असे. वाङ्मयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक व उदार होता. नाटककार, कादंबरीकार, पद्यलेखक, कथाकार, निबंधकार अशी सध्याच्या काळातील निरनिराळी नावे व्यवहारात सोयीची वाटली तरी पूर्वी या सर्वांस कवी म्हणून संबोधले हे योग्यच मानले जात होते. अशा प्रकारे संस्कृत साहित्यात काव्य हा शब्द व्यापक अर्थाने वापरला जाई. साहित्य म्हणजे काय? साहित्य कशास म्हणावे याचे उत्तर म्हणजेच सौंदर्य हे तत्त्व ज्यात मुख्य आहे अशाच वाङ्मयाला साहित्य ही संज्ञा द्यावी. लेखकाच्या सर्जनशील कल्पनाशक्तीला ज्यात भरपूर अवसर मिळालेला असेल
व ज्यात विविध कलात्मक सौंदर्य सामावलेले असेल अशाच वाङ्मयाला साहित्य म्हणावे. साहित्य या शब्दाचे प्राचीन संस्कृत ग्रंथात निरनिराळे अर्थ दिलेले आहेत. साहित्य म्हणजे काव्य, साहित्य म्हणजे एकंदरीत सर्व वाङ्मय होय. साहित्य म्हणजे साहित्यशास्त्र किंवा काव्यशास्त्र. साहित्य विद्या ही 5वी विद्या आहे असे राजशेखराने आपल्या काव्यमीमांसा या ग्रंथात म्हटले आहे. साहित्य हा शब्द सहित या शब्दापासून तयार झालेला असून सहित म्हणजे शब्द आणि अर्थ यांचे सहितत्व म्हणजेच एकमेकात मिसळलेले अथवा साहचर्य म्हणजेच साहित्य होय. साहित्याबद्दल भारतीय साहित्यिकांनी केलेल्या व्याख्या पुढीलप्रमाणे सांगता येतील. भामह यांनी व्याख्या केलेली आहे. शब्दार्थो सहिती काव्यम. शब्द आणि अर्थ यांचे सहितत्व म्हणजे काव्य होय. दुसरी व्याख्या केलेली आहे रुद्रट यांनी. ननु शब्दार्थो काव्यम. खरोखरच शब्द आणि अर्थ म्हणजेच काव्य अशी व्याख्या रुद्रट यांनी केलेली आहे. तिसरी व्याख्या आहे दंडी यांची. शरीरम तावदिष्टार्थ व्यवच्छिन्ना पदावली. इष्टार्थाने युक्त असलेली शब्दांची ओळ म्हणजेच काव्य शरीर होय असं दंडी यांचं म्हणणं आहे की इष्टार्थ म्हणजेच योग्य अशा अर्थाने युक्त असलेल्या शब्दांची ओळ म्हणजेच काव्य शरीर. पुढील व्याख्या केलेली आहे वामन यांनी. वामन रीती आत्मा काव्यस्य. रीती म्हणजे विशिष्ट गुणांनी युक्त अशी पदरचना म्हणजेच काव्याचा आत्मा होय. पुढील व्याख्या केलेली आहे मम्मट यांनी. तत अदौषो शब्दार्थो सुगुणो अनलंकृती पुनः क्वापी. म्हणजेच काय तर दोषरहित गुणयुक्त क्वचित स्फुट अलंकाररहित शब्दार्थ म्हणजे काव्य होय अशी मम्मट यांनी व्याख्या केलेली आहे. म्हणजे काय की जे दोषरहित आहेत असे शब्द आणि अर्थ अलंकार रहित असलेले ते सगळे म्हणजेच काव्य होय. जगन्नाथ यांनी केलेली आहे पुढील व्याख्या. रमणीयार्थ प्रतिपादकः शब्दः काव्यम. म्हणजे रमणीय अर्थाचे प्रतिपादन करणारे शब्द म्हणजेच काव्य होय अशी जगन्नाथ यांनी व्याख्या केलेली आहे. पुढील व्याख्या केलेली आहे विश्वनाथ यांनी. विश्वनाथांच्या मते वाक्यम रसात्मकम काव्यम. म्हणजेच काय तर रस हा काव्याचा आत्मा आहे अशी व्याख्या विश्वनाथ यांनी केलेली आहे. तर वरील या आधी जे काही मीमांसकांनी शब्द आणि अर्थ यांनाच या ठिकाणी अधिक महत्त्व दिलेले आहे असे आपल्याला दिसून येतं. तर शब्द हे साहित्याचे मूलभूत उपकरण असून अर्थ हे गुणात्मक साध्य आहे हे लक्षात येते. शब्दार्थांच्या या साहचर्यावर साहित्यिकांनी जो भर दिला आहे तो अगदी बरोबरच आहे असे वाटते. परंतु कोणता शब्द म्हणजे कोणत्या प्रकारचा अथवा कोणत्या विशिष्ट गुणांनी युक्त असलेला शब्द आणि कोणत्या विशिष्ट गुणांनी युक्त असलेला अर्थ याचे स्पष्टीकरण वरील व्याख्यांमधून झालेले दिसत नाही. म्हणून दोषरहित व गुणयुक्त अशी 2 विशेषणे वापरून शब्दार्थांच्या या 2 गोष्टींवर भर देणे मम्मटाला आवश्यक वाटले आहे. आणि हीच गोष्ट वाग्भट आणि हेमचंद्र यांच्या व्याख्यांमधून सुद्धा दिसून येते. तसेच जगन्नाथाने सुद्धा केलेल्या व्याख्यात कोणत्या जातीच्या व कोणत्या गुणांनी युक्त असलेल्या शब्दाला साहित्य म्हणावे तर त्यांच्या मते रमणीयार्थ प्रतिपादकः म्हणजे हे विशेषण वापरून स्पष्ट केले आहे त्यांनी की जगन्नाथांच्या वाक्यात साहित्यात मूलभूत असलेल्या सौंदर्य या घटकाचा अंतर्भाव झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच काय तर रमणीय मनाला आनंद देणारे रमणीय असलेले जे शब्द आहे ते या ठिकाणी काव्यामध्ये येतात असं या ठिकाणी जगन्नाथांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे भामह व रुद्रट यांनी केलेल्या व्याख्यांपेक्षा जगन्नाथाची व्याख्या सरस ठरलेली आहे असे आपल्याला दिसून येते. शब्द हा साहित्याचा आधार असला तरी वाटेल त्या शब्दांचा नित्याच्या व्यवहारात आपण वापर करतो. तशा घरगुती शब्दांचा समुच्चय म्हणजे साहित्य नव्हे. साहित्यातील शब्द हे रमणीय किंवा योग्य अर्थाचे प्रतिपादन करणारेच असले पाहिजे असे स्पष्टपणे सांगून वरील व्याख्यांमधून साहित्यातील शब्दांमधील सौंदर्याचे महत्त्व स्पष्ट केले आहे. परंतु व्याख्यांमध्ये आणखी एक महत्त्वाची उणीव राहिली आहे ती म्हणजे रमणीय किंवा इष्टार्थाने युक्त असलेले शब्द
साहित्याशिवाय इतर वाङ्मयातही वापरलेले दिसतात. उदाहरणार्थ तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी. मग या सर्व वाङ्मयाचा साहित्यात अंतर्भाव करावा काय, असा प्रश्न निर्माण होतो. मग याचे उत्तर असे की सौंदर्य आणि कलात्मकता ज्यात मुख्य असेल अशाच वाङ्मयाला साहित्य ही संज्ञा द्यावी. कल्पनाविलासाला ज्यात भरपूर अवसर मिळालेला असेल, सौंदर्य ज्यात मुख्य घटक असेल, अशा वाङ्मयाला साहित्य म्हटलं गेलं पाहिजे, असं या ठिकाणी स्पष्ट होतं. कलात्मकता, सौंदर्य, कल्पना, भावनाविष्कार इत्यादी घटकांना प्राधान्य दिल्यामुळे साहित्य कोणाला म्हणावे हे ताबडतोब स्पष्ट होते. परंतु वरील व्याख्यांमध्ये साहित्याच्या वैशिष्ट्यांवर भर दिलेला दिसत नाही. वामनाने रीती हा काव्याचा आत्मा आहे असे सांगून साहित्याच्या आत्म्याचा विचार स्पष्ट केला आहे. रीती म्हणजे काव्यशरीर असा अर्थ लावला गेला. वास्तविक वामनाने रीती ह्या शब्दाची विशेष प्रकारची पदरचना अशीच कल्पना येथे स्पष्ट केली आहे. तर आत्मा या शब्दाचे स्पष्टीकरण करताना विशेषो गुणात्मा म्हणजेच काय की विशिष्ट गुणाने युक्त असा आत्मा असे त्याचे स्वरूप सांगतो. म्हणजे त्याला काव्याचा आत्मा अभिप्रेत आहे. वामनाच्या विधानातील जो तिसरा शब्द काव्य असा आहे त्याबाबत तो म्हणतो काव्यम ग्राह्यम अलंकारात. साहजिकच आपली अलंकार ही कल्पना स्पष्ट करणे त्याला क्रमप्राप्त होते. त्याचे वर्णन तो पुढील प्रमाणे करतो. सौंदर्य अलंकार वामन हा एक संस्कृत साहित्यिक काव्य म्हणजे सौंदर्य या विधानापर्यंत पोहोचलेला आहे असे स्पष्ट होते. विश्वनाथाने वाक्यम रसात्मकम काव्यम अशी साहित्याची व्याख्या केलेली आहे. विश्वनाथाने आपल्या व्याख्येत दोष, गुण, अलंकार इत्यादी तत्वांचा उल्लेख न करता रसतत्वाला प्राधान्य दिले आहे. आणि रसावर भाष्य करताना विश्वनाथ म्हणतो की ज्या साहित्यात रसाला प्राधान्य नाही अशा साहित्याला साहित्य ही संज्ञा देता येणार नाही. सौंदर्य, कलात्मकता, भावनाविष्कार, कल्पना, विलास ही साहित्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत असे आपण मांडले असल्याने रस हा काव्याचा आत्मा आहे ही विश्वनाथाची व्याख्या सर्वात अधिक महत्त्वाची वाटते. ध्वनिकार आनंदवर्धनांच्या मते साहित्यात अर्थ या तत्वाला प्राधान्य असून वाच्यार्थ म्हणजेच मुख्यार्थ आणि व्यंग्यार्थ या अर्थाच्या 2 प्रकारांपैकी व्यंग्यार्थ हाच काव्याचा आत्मा आहे असे त्यांनी म्हटले आहे. म्हणून सूचक भाषा आनंदवर्धनाला अभिप्रेत आहे. वरील व्याख्यांच्या स्वरूपावरून साहित्याच्या स्वरूपाविषयी अधिक विवेचन करताना असे म्हणता येते की रस व ध्वनी या घटकांना प्राधान्य दिले. हे घटक ज्या साहित्यात भरपूर प्रमाणात आढळतात त्याच साहित्याला साहित्य ही पदवी द्यावी. इतिहास, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र व इतर शास्त्र यांचा अंतर्भाव साहित्यात करता येणे कठीण आहे. कारण साहित्यातील शब्दांचा भाषेचा उपयोग आणि शास्त्रांमधील शब्दांचा व भाषेचा उपयोग यामध्ये फार मोठा फरक असतो. त्याचप्रमाणे साहित्यातील सत्य आणि शास्त्रातील सत्य यामध्येही फार मोठा फरक असतो. तसेच साहित्यातील अभिव्यक्ती व शास्त्रातील अभिव्यक्ती यातही फार मोठा भेद असतो. शास्त्रात जी भाषा वापरली जाते तिचे स्वरूप पूर्णपणे वेगळे असते, भिन्न असते. तर शास्त्रातील भाषा कल्पना, भावनांच्या आहारी न जाता वस्तुस्थितीचे सत्य कथन करते आणि हेच शास्त्रीय भाषेचे सर्वात मुख्य कार्य असते. तर शब्दातील माधुर्य अथवा लालित्य यांची गरज नसते. तसेच शब्दातील सूचकतेचीही गरज नसते. मुख्यार्थ हाच शास्त्राच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा गुण असतो. हेच कार्य तत्त्वज्ञान, इतिहास लेखकांचे असते. म्हणजेच प्रमाणबद्ध रीतीने मांडलेले विचार हे शास्त्राचे क्षेत्र असते. तर भावना व मनोविकार हे साहित्याचे क्षेत्र असते. साहित्यात काय सांगितले आहे हे जितके महत्त्वाचे असते तितकेच कसे सांगितलेले आहे हेही महत्त्वाचे असते. म्हणजे साहित्यात सौंदर्याच्या घटकाशी संबंधित असलेल्या कल्पनेला अत्यंत महत्त्वाचे स्थान असते. वाचकांच्या भावभावनांना आवाहन करून त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्याचे सामर्थ्य ज्यात असेल त्याच साहित्याला साहित्य ही संज्ञा द्यावी. स्वाभाविकच मानवाच्या विविध अनुभूती, त्यांच्या भावना, त्यांचे मनोविकार, त्यांच्या इच्छा व आकांक्षा, यांचे ध्येय वगैरे गोष्टी साहित्याच्या विषय होतात. त्याचप्रमाणे बाह्य जगातील विविध घटना, दृश्य, सामाजिक घटना, व्यक्तिव्यक्तीतील संबंध, मानवाचे निसर्गाशी असलेले नाते इत्यादी विषयांचा अंतर्भाव साहित्यात होतो. मात्र या सर्व गोष्टींचे वर्णन करताना सौंदर्याचे महत्त्व लेखकाने क्षणभरही नजरेआड करता कामा नये.
साहित्यात लक्षणा व व्यंजना या भाषेचा भरपूर उपयोग करून भाषेत गोडवा, लेखकाचे अनुभव व त्याने संरचना केलेले जगाचे निरीक्षण यातूनच साहित्याची निर्मिती होत असते. साहित्यात आशय हा जितका महत्त्वाचा तितकीच अभिव्यक्ती हा घटकही तितकाच महत्त्वाचा असतो. किंबहुना अभिव्यक्ती हेच साहित्याचे स्वरूप मानले जाते. म्हणजे साहित्य हे आनंददायी असावे. जी शब्दयोजना वाचकाच्या मनाला आनंद देते त्यालाच साहित्य म्हणावे असे ह्या सर्व वरील व्याख्यांवरून आपल्याला स्पष्ट करता येते.